क्या बात है. चुकबुल द्यावी घ्यावी पहिली एक सेल्फी घ्यावी म्हटलं यांच्या बरोबर. करेक्ट. कारण ज्या सिरियलची आतुरतेनं आम्ही वाट बघत होतो या मंचावरती थुकरटवाडीत हे लोक कधी येणार त्यांना आम्हाला भेटायचंय. झी मराठीवरची सध्या खूप गाजत असलेली मालिका जोरदार टाळ्या चुकबुल द्यावी घ्यावीच्या सगळ्या आमच्या आवडत्या कलाकारांसाठी स्वागत करूयात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचं. स्वागत करूयात या मंचावरती ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे यांचं. स्वागत झालं पाहिजे आमच्या प्रचंड लाडक्या असणाऱ्या सुकन्याताई मोने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जो आला की इकडे एनर्जीचा धमाका येतो. प्रियदर्शन जाधव आणि जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात संदीप पाठक यांच्या कुणी तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या मंचावरती. आणि दिलीप काका तुम्हाला विचारायचं खरं तर हे नाटक खूप गाजलेलं चुकबुल द्यावी घ्यावी आणि नंतर टेलिव्हिजनवर मालिकेच्या स्वरूपात आलं. काय सांगाल याविषयी? ते मुळात एक एकांकिका होती. मोहिनी दिवाळ्यांकामध्ये मी एकांकिका लिहिली होती आणि त्याच्यावर विनायक चास्करांच्या नाटकाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नाटिका केली. त्यात माझ्याबरोबर माझी बायको झाली होती, मी राजाभाऊ होतो, माझी बायको झाली होती नीना कुलकर्णी. आणि गंमत म्हणजे आम्हीच आमच्या तरुणपणीचे रोल्स केले होते त्या एकांकिकांमध्ये. आणि त्याच्यानंतर झालं असं की अमेरिकेमध्ये ह्युस्टन या शहरामध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन होतं. वा. आणि तिकडे इथून जाणारं एक आत्मकथा नाटक जे होतं त्या काही अडचणीमुळे जाऊ शकलं नाही आणि ते म्हणाले इंडियातनं एक नाटक आलं पाहिजे. त्यांनी मला फोन केला की तुम्ही लवकर एक नाटक लिहा आणि आमच्याकडे पहिला प्रयोग करा. तर मी असा काही सिद्धस्त नाटककार नाही की बसला की नाटक लिहू शकेल. मला वाटलं की ह्याच्यावर काय नाटक करू नये म्हणून मी त्या चुकबुल नाटिकेवर चुकबुल द्यावी घ्यावी एक अखंड नाटक लिहिलं. नाटक कसं लिहू नये याचा तो वस्तुपाठ होता. आणि मग आम्ही त्या नाटकाचं मनवाच्या आग्रहावरून आम्ही ती सिरियल करतोय ज्याचे लेखन मी करत नाही मधुगंधा कुलकर्णी करतायत. असा प्रवास झालाय नाटिका. भरपूर गप्पा मारायच्या आहेत या मालिकेविषयी. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न जो नेहमी मी विचारतोच, हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवाय उद्या महाराष्ट्र दौरा. तर आता आणखीन काही पाहुण्यांचं आपण स्वागत करूयात गप्पांपूर्वी. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना. नमस्कार, स्वागत आणि विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. यानंतर आपण स्वागत करूयात या मालिकेचे दिग्दर्शक स्वप्ननील जयकर यांना. यानंतर आपण आमंत्रित करूयात या मालिकेच्या निर्मात्या मनवा नाईक यांना. सुशांत तुंगारे आणि मनवा नाईक असे निर्माते आहेत या मालिकेचे. मनवा, मनापासून स्वागत. दिग्दर्शिका आता निर्माती, त्याबद्दल तर बोलायचंच आहे पण नुकतंच मनवाचं लग्न झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी तिला आपण शुभेच्छा देऊया. तर गप्पांना सुरुवात करणार आहे मी दिलीप काका तुमच्यापासून. या मालिकेतले राजाभाऊ सगळ्यांना फार आवडतात आणि बऱ्याच लोकांच्या जवळ जाणारे आहेत. आपल्यात सुद्धा असा एक राजाभाऊ असतो असं बऱ्याच जणांना वाटतं. तर राजाभाऊ आणि दिलीप काका हे वेगळे आहेत का सेम आहेत? नाही, बरेच वेगळे आहेत. म्हणजे असं काही एवढ्या लपवाछपवी मी करत नाही बायकोकडून. फिटनेस वेळ वगैरे आहे मला सुद्धा पण बाकी रंगेलपणा असं नाही आहे. आणि ही आवड पण अजिबात मी फारच सोहळा आहे. हो, ते सारखं ते जाऊन त्याच्या मित्र टेण्याकडे बायकोला शेंड्या लावून तिकडे जाऊन ते काय करतात तीर्थ प्राशन, तसं मी प्रत्यक्ष आयुष्यात नाही करत. त्याच्यामुळे बघायला गंमत वाटते ती राजाभाऊंकडे. राजाभाऊ जसे फेसबुकवर वगैरे ऍक्टिव्ह आहेत तसं मी फेसबुकवर नाहीच आहे. व्हॉट्सअपवर वगैरे आहे, फेसबुकवर मी नाहीच आहे. पण ते धमाल ते पात्र बघायला आणि मी पण हळूहळू त्या राजाभाऊंसारखा व्हायचा प्रयत्न करतो एरवीच्या आयुष्यात. वा. सुकन्याताई आता तुमच्याकडे येणार आहे. मला ती हे पात्र तुम्ही साकारता, मोठ्या वयाची व्यक्तिरेखा तुम्हाला साकारायची होती. तुमचा तो अनुभव कसा होता? खरं तर कुठलीही भूमिका साकारताना करताना मला कधीच दडपण येत नाही, आलं नाही.
पण ही भूमिका साकारताना मला खूप दडपण आलं होतं, हे निश्चित. खूपच सोबर आणि रिसिव्हिंग आहे. मला ती वाटते रिसिव्हर आहेत, ह्यांचे ऐकते, ह्यांचे ऐकते, त्याचे ऐकते, सगळ्यांचं ऐकत असते. तर त्याच्यामुळे आपण अजून काय वेगळं करू शकू ह्याच्यामध्ये, की आपण ह्याच्यामध्ये उठून दिसू. तर नुसतंच पॅच लावून, नुसतंच म्हातारा दाखवून होणार नाही, तर अजून काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि ते शोधण्याचा अजूनही माझा प्रयत्न चालू आहे. कारण मी खरोखर ह्याच्यासाठी खूप नवखी आहे. म्हणजे आजपर्यंत विनोदी फार नाही आहे माझी भूमिका, पण निदान ह्यांच्या बरोबरीने तरी मी कुठेतरी पोचायला पाहिजे, ह्याचा माझा प्रयत्न चालू आहे. वा. आणि मोने काकांमध्ये किती राजाभाऊ आहेत? संपूर्ण. त्याच्यामुळे मला वेगळेपणा हे वाटतच नाही. जे घरी हँडल करायचं तेच सेटवर मला हँडल करायचं आहे. संपूर्ण तसाच आहे राजाभाऊ. आता येणार आहे नयना आपटे यांच्याकडे. बरीच वर्ष रंगभूमी गाजवल्यानंतर आता तुम्ही टेलिव्हिजनवर आलेला आहात पुन्हा एकदा, कसं वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या बरोबर कामं केलेली आहेत, त्यामुळे कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे. दुसरी गोष्ट, एवढी सगळी आवळ्याची मोठ मनवा नाईक यांनी बांधली आहे, त्यामुळे कुठलाही आवळा निसटून जाऊ नये याची दक्षता ती नेहमी घेत असते. हे सगळं श्रेय अर्थात सगळ्यांचंच आहे, कारण शेवटी हे टीमवर्क आहे. त्यामुळे जे काही तुम्ही पाहताय चांगलं, ते आमच्या मेहनतीचं फळ आहे. 100% आम्ही चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय असं आम्हाला वाटतं. वा वा. बालनाट्यापासून सुरुवात आणि 101 वर्षाची आजी साकारताय तुम्ही. आणि मी तर फॅन झालो जे तुम्ही त्या आजींच्या वेशात बोलता, जी एक स्टाईल आहे तुमची, मी भयानक हसतो घरात. म्हणजे मला ते इतकं आवडतं. तर आणि आता आणखीन तरुण झालात. आता आणखीन तरुण, आता हळूहळू फ्लॅशबॅक वाढतच चाललेले आहेत. आता मला शाळेत जाणारी वगैरे स्कर्ट बीट असं 2 वेण्या वगैरे असं तेवढंच आता राहिलेलं आहे. पण ते मला एकदा ऐकायचंच आहे की त्या नानी जर चला अयोध्येमध्ये आल्या असत्या तर कशा बोलल्या असत्या, ज्या सतत चिडलेल्या असतात सगळ्यांवरती. अरे का रे? प्रत्येकाला कसा प्रश्न विचारत असतोस तू? आमच्या मनवा नाही काय विचारते बघ, तिथे बसली बघ. वा वा. जे आपलं केबल नेटवर्क आहे, गुलकंद केबल नेटवर्क, ते खूपच उत्साही असतात जेव्हा जेव्हा लोक येतात तेव्हा. आणि त्या नेटवर्कवाल्यांनी एक सिरियल बनवली आहे तुमची बघून. ते तुमची बघून त्यांनी ठरवलं आपण पण बनवायची अशीची अशी. तर तुमची चूक भूल आहे, यांची चूक भूलभुलई आहे. बघूयात ना त्या चूक भूलभुलैयामध्ये काय घडणार. तर आता आपण भेटूयात पहिल्यांदा आमच्या सिरियल मधल्या मालती वहिनींना. यमुना जय यमुना जय खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा हात लागत हात लागत माझ्या चोळीचा. हो, आता बरं वाटतं लिपस्टिक लावली. काय करताय? काय लिपस्टिक कशी चालेल? मग मी सगळ्या ठिकाणी हेच लावते. ताप आला तरी लिपस्टिक लावते, खोकला झाला तरी लिपस्टिक लावते. अगं बाई, अहो पण प्रत्येक ठिकाणी लिपस्टिक कशी चालेल? का नाही चालणार? प्रत्येक ठिकाणी दर्शनची स्लॅस्टिक चालते, मग माझी लिपस्टिक का नाही चालणार? किती स्लॅस्टिक आहे तो? बायको परवा शोधत होती, सापडला नाही, जेवताना सापडला. कुठे? न्यूडल्स मध्ये. मग तसाच दुसरा न्यूडल्स चालतात असा. नशीब बायकोने खाल्ला नाही. काय बोलत बसले, किती कामं पडलीत मला. देवा देवा देवा, अरे देवा. चल हे नको काय काय करायचं, किती किती काय काय खायचंय. खाकरा खायचंय, पॉपकॉर्न खायचंय, हे नवीन बिस्किट सुद्धा खायचंय. संजय मोने को बिस्किट. पॅकिंग काय कधीची आहे? अच्छा, जुलिया महिन्याची आहे का? मग ठीक आहे. चालेल चालेल चालेल. हां, हे नानी यायच्या आधी खाल्लं पाहिजे मला.
नाही तर ती आली तर हे खाईलच, नंतर माझं डोकं खाईल. कोण खाईल म्हणताय रे? कोण खाईल म्हणताय डोकं? हे बघ, मी तुझ्या डोक्यावर थया थया नाचेन सांगून ठेवते. नैना नाव आहे माझं, नैना. ओ अरे ए अरे कुशा कुत्र्या. अहो तुम्ही म्हाताऱ्यासारख्या वागा ना. खोका खोको. कुणी घर देतं का रे? अहो हे नानी पाटेकर होत आहे. नानी करायचंय, नाना नाही. मला काय तू म्हातारी समजलीस? म्हातारी आहे का मी? म्हातारी आहे. आताशी 101 वय आहे माझं. अजून पण चवळीच्या शेंगेसारखी आहे मी. हे बघ, देवळात गेले ना तर अजून पण 15 मुलं माझ्या मागे मागे धावत येतात. अहो लोकांच्या चपला चोरल्यावर का नाही मागे येणार मुलं? रोज चप्पल चोरून आणतील. गप्पा बस. काही काच ना, तरुण मुलं मागे येतात म्हणजे झालं, है की नाही? हा. बोक्या कुठं आहे? बोक्या आहे घरात आहेत. हा, बोलव त्याला, बोलव. बोक्या, बोक्या. पत्त्यामधले राजे आम्ही, तरी मी का निराळा. पत्त्यामधले राजे आम्ही, तरी का निराळा. आधी भेटून घेतो आधी. मी असा कसा वे 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 सीडी अडकली वाटते याची. वेगळा ला 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 ला. बस नानी, हा, बोल, काय झालं? कशाला किरकिर करत असेस नानी एवढी? कोण किरकिर करताय ना? मी काय रात्र किडी आहे का किरकिर करायला? रात्र किडी. बघ नानी, तू रात्र किडे नाही, पण तुझ्यात किती आहे एनर्जी किती आहे नानी मध्ये आता सुद्धा, नाही का? म्हणून म्हटलं असणारच. आत्ताशी फक्त 101 वर्षांची झाली मी. यमराज सुद्धा हात लावू शकत नाही मला. दोनदा आला होता, असा बदडवून काढलाय त्या यमाला, असा बदडवून काढलाय. परत दाराची पायरी चढणार नाही आपल्या. यमराज नव्हता, तो दूधवाला होता, म्हैस घेऊन आला होता आपली. नेहमी म्हैस घेऊन दूधवाला आला की त्याला यमराज समजून मारते. नानी डोळे घाबरायचे नानी मला कशाला घाबरवतोय? तुझ्या मुलाला घाबरव, तुझ्या मुलाला. अमेरिकेत जाऊन बसलाय. मी नाही त्याच्याशी बोलत. तुला घेऊन जात नाही म्हणून बोलत नाहीस ना? बरं झालं आठवण झाली. हा, मला त्याला दिलीपशी बोलायचंय. चला लॅपटॉपवर बोलू. हा, कोणाबरोबर बोलणार आहे? दिलीप. हा, अरे वा, दिलीपचं बटन पण आहे इथे. हे काय? नानी ते डिलीट पण आपण दिलीप बरोबर बोलणार आहोत का दिलीप बरोबर? बोलत दिलीप बरोबर. मग दिलीप करून घे ना त्याला. नानी डोळे बघ. हॅलो दिलीप. काय होत त्याचं? अहो कॉईन टाका ना. डोळे बघा. अरे कॉईन टाकायचा काय? नेटवरून बोलतोय मी, कॉईन बॉक्स वरून नाही. हॅलो दिलीप बेटा. हॅलो, कनेक्ट झालास का?
तू असं काय दिसतोयस? अरे दाढी करत होतो, आरसा फुटला म्हणून लॅपटॉप मध्ये बघून दाढी करत होतो. बोल. अरे आम्हाला त्या अमेरिकेत नेणारच की नाही? मला कसं नेणार आहे इथं अमेरिकेला? डू यू नो अमेरिका? इथे माझा इतका मोठा बिझनेस आहे, मी मोठ्या कंपनीत कामाला आहे. तुम्हाला एक ते चुनापुडी आणि एक डबी द्या ना. तुला किती वेळा सांगितलं ही खिडकी उघडी असताना आपलं दुकान बंद राहते म्हणून. मध्येच कशाला येतो? अमेरिका अमेरिका चल तिकडे. मोठी मोठी कंपनी आहे. तो आमचा सायंटिस्ट आहे नासाचा. नासामध्ये कामाला आहे मी. नासाचा सायंटिस्ट आहे तो. आई असं आहे का घास आहे? रेंज गेली रेंज कधी पण जात असते नुसती. बरोबर गेली. मला ना संशय नाही संशय. कसला संशय? हा ना तिकडे नाहीच आहे. नाही. हा इथेच कुठेतरी पानाची टपरी लावून बसलेला आहे आणि आपल्याला गंडवतो तो. नाही, तो तिकडेच आहे. नाही तिकडे. तुम्ही नेहमी संशय घेता. कसला? नाही तर काय तरुणपणी पण संशय घ्यायचे. माझ्या माहेरच्यानी रुखवतात बाहुली दिली होती, ती फाडली यांनी. काढली म्हणजे काय? तिने किती वाट लावली माझी? रुखवतातली बाहुली माझ्याशी बोलायची ती. काय मोठ्याने बोलशील का? रुखवतातली बाहुली माझ्याशी बोलायची, मला धमके द्यायची, म्हणायची तुझं मी वाईट करणार आहे. 50 वर्षांनी जी सर्व पित्री अमावस्या येणार आहे ना त्या दिवशी तुझं वाईट होणार आहे. ती बाहुली तुला असं बोलायची? हो. तिने तुला शाप दिला असा? म्हणून मी फाडून टाकली ती बाहुली. मला कसं माहित नाही ती बाहुली आणि तू बोलायची? होतीस, तू झोपली होतीस त्यावेळेला. तुला फ्लॅशबॅक दाखवू? दाखव. चल फ्लॅशबॅक मध्ये चल. माझं गाणं लागले. नाच माझ्या बरोबर दर्शा नाच. बस बस दर्शा बस. मला करायचंय तुझं. कोण आहेस तू? अरे मी दगडूचा बाप. चल गजरा देणार मोक्या, हे लग्नाआधी तू सारखा नानी नानी करायचास आणि हे लग्नानंतर सारखं माऊ 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 माले माले. काय चाललं? काय घेऊन आलास? गजरा. आणि इकडे मला बरं झालं, मला खूप आवडतं. बस कुठे आहे ती तुझी बायको? याचं काय करायचं रे खुशाचं? हे काय नानी, तुम्ही का नाचलात? का नाचले म्हणजे माझंच गाणं होतं ते. तुमचं गाणं? मग कुंजवनाची सुंदर नानी. मीच आहे. नानी नाही, सुंदर राणी येते. नानीच आहे ते. तू जायचंस माझ्यावर. आज की नाही खास खीर केलीये. हे फार बरं केलंस, माझ्यासाठी खीर केलीस. ह्याच्यासाठी बघ काय. अरे ही कुठली खीर आहे तुझी? अगं त्याला काय आता हातोड्याने फोडायचं का? आईस्क्रीम म्हणून खायचं? खीर आहे. चला झोपूया. चल झोप. तू बस इकडे. झोपायचं. चला झोपूया. झोपूया. चला मी इथं झोपतो. इथं कसं झोपायचं? माले तुझ्या गजरा. दिवा बंद करायचा राहिलाय काय? बघ ग. हो का? हा बघ. दिवा बंदच आहे. काय अरे देवा, खायच्या आईचं घोयचं त्या पावलाच्या बाजूला झोपवलं मला. झोपा आता काय
हां ओके हां इकडे 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 मी हा तू मला काय म्हणलं आईचा गो कुणाच्या तुझ्या गप्पापणा करायचं नाही आता थोड्या वेळात माझा आत्मा तुझ्या कोण आहेस तू तात्या कात्या तात्या नाही तात्या विंचू आता माझा आत्मा तुझ्या आता मला स्वतःतो अरे मला स्वतःतो आता तुझी वाट लावतो तू मेलास आता कामातून गेला बापरे खूपच भयानक झालं आपल्या घरात मला माहीतच नव्हतं पाहिलंस ना हो. त्या बावल्याने शाप दिला होता तिला काय मग म्हणून हा असा वेड्यासारखा वागतोय अच्छा पण तू घाबरू नकोस ग सर्व पित्री अमावस्या वगैरे असं काही नसतं हा? अगं पण मला सांग सर्व पितृ अमावस्या कधी आहे कधी आहे म्हणजे ते आपल्याला दिलीपला विचारावं लागेल का तो सायंटिस्ट आहे ना त्याला विचारावं लागेल हा. चल मग चल कुठं हा काय लॅपटॉप लॅपटॉप तुटला 1 मिनिट 4 खेळे लावून जोडून टाकू हे बरं आहे टॅप पण करता येतो याचा तू इथून टायपिंग कर मी इथून बोलते हा काय लॅपटॉप लॅपटॉप तुटला 1 मिनिट 4 खेळे लावून जोडून टाकू हे बरं आहे टॅप पण करता येतो याचा तू इथून टायपिंग कर मी इथून बोलते हॅलो हॅलो दिलीप हॅलो दिलीप 1 मिनिट हा ए दिलप्या उगा दिलप्या हाँ शाबाश बोलो कौन सा पान चाहिए बोले एक 120 हरी पत्ती और ऐसा सुपारी कतरी डालना ये कतरी सुपारी चलो कितना पैसे देना मुखवास चाहिए मुखवास नासात पानपट्टी रेंज के लिए दिलीप दिलप्या उगा दिलप्या रेंज येते 5 मिनिटात रेंज आली की लगेच दारू का रेंज आली की लगेच हा खुल जा समझ हाय हॅलो आई काय बोल आई बरं मला सांग सर्व पितृ अमावस्या कधी आहे रे आजच आहे का काय हा आज आहे हा मेले आई थांब मी लगेच येतो नाही तू नाही येऊ शकणार इथपर्यंत खूप लांब आहेस स्किट मध्ये यायला किती वेळ लागते इतक्या पटकन आला अमरावतीहून किती वेळ लागतो यायला इकडे आपल्या कुठे ते आपल्या अमेरिकेतून लगेच येतो असा आलास अमेरिकेवरून एरवी तुम्ही मला इतकंच दाखवता खाली घातलं काय नाही घातलं काय फरक पडतो? नानी अगं त्या बावल्याचा हात तोडलाय काळजी काय करू होणार नकोस काळजी करू नकोस अगं काही होत नसतं भूतभीत असं काही नसतं सर्व पित्री अमावस्या वगैरे ए बघ मला सांग तो बावला कुठे आहे त्याचा हात तुटलाय ना मी शिवून टाकते म्हणजे विषय संपला हा कुठं आहे कपाटात आहे 1 मिनिटात शिवून टाकते म्हणजे विषय संपला तुला काय आता तुझा हात ना माझा हात ना तुझ्या दात तरी घासत झाले आगापणा करतेस ओम बघू बघे भगिनी मागो तरी ओम बघू बघे भगिनी मागो तरी तू म्हणतोयस ना सारखं बगमासे अरे भगमासे नाही ओम बघू बघे भगिनी मागो तरी बंधू आणि भगिनी न येथे जमलेल्या मी तुम्हाला भगमासे ओम आलिया बच्चा तू सगळ्यांना त्रास देते ना एक मिनिट नानी तू सगळ्यांना त्रास देते ना आता मी तुला न्यायला ठीक आहे मी तुमच्या बरोबर येते पण माझे एक अट आहे काय मला लॅपटॉपचा चार्जर घ्यायचा कुठे तुझ्या लॅपटॉप तो त्या कपाटात दात घासत जा रे मधनं मस्त ना
नाने तू घाबरली होती ना खरं सांग. हा तू घाबरली होती माहिती मला. बदली होती. मेली असतीस ना आता. काय नाही पण नाही ना मेली. हो ना मज्जाच नाही आली. अरे नानी तू तुझ्या वडिलांना घाबरतेस, आबांना घाबरतेस. तूच सांगितलं होतंस. आता कुठे आहेत आबा? श्यामल कुठे? श्यामल कळत श्यामल. अच्छा नानी कोण मला आली दिसायला वेगळी वेगळी दिसतात. इथं बरीच माणसं बसलेली दिसतात हं मला. हा फक्त बरीच दिसतात. कोण आहे ते कळत नाही फक्त एवढंच आहे. म्हणजे आपले कोण काय देतात. अच्छा ही कोणी नानी तू सगळ्यांना त्रास देत काही का हल्ली. श्यामल कुठे काय? श्यामल आबा काय झालं? आबाने हाक मारली बाई पडले. मी तुम्हाला अर्धा कप चहा घेऊन येते. आबा तुम्ही थांबा, तुम्हाला डोकं दुखेल आता. खूप वेळ झाला. मी घेऊन येते. एक मिनिट. शिर्या काय आबा शिरा नाही होतो. मालक 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 पकडा 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 मालक मालक. अच्छा ही सर्व पित्री अमावस्या आहे का सर्व पात्री अमावस्या आहे? तुम्ही म्हणणार का थोडासा चहा तुमच्यासाठी घेऊन येते. काही हरकत नाही. मी आणून ठेवला. मग मला माझा ऐक मला यांच्यापासून वाचावं का? बाबा लागे काळजी करू काय झालं काय? कोण आहेस तू? कोण आहेस? मालू मला खरंच तू आलेस? हा मला खरंच तू आहेस? हो. मला स्वप्न पडलं. मला स्वप्न पडलं की सगळे पित्र मला घ्यायला येत आहेत. कुठले मित्र? पित्र सगळे पित्र भूत प्रेत मला घ्यायला येत आहेत. असं काही नाहीये, तुम्ही घाबरू नका. नाही आता मी चांगली वागेन. आता मी चांगली वागेन. वाईट वागणार नाही तर सगळे येतील ना मला. बोक्या कुठे? बोक्या. हा येईल. बोक्याला बोला. बोक्या. आता तुम्ही समजूतदार झालात ना. बस आता काय काही झालं नानीला? नानी का ओरडते? बोक्या आले काय झालं काय? नानीला का ओरडते ती अशी? काय नानी काय झालं तुला? हे काय झालं तुला सांगते. बस काय झालं? माझे आबा आले होते. आमचे माझे आबा आले होते. टोपलं काय घातलंस तू? थंडी वाजते म्हणून. उन्हाळ्यात तर थंडी वाजते तुला. वाजते. तर काय झालं? आधी मला आबा दिसले म्हणजे त्यांचे हे एवढे मोठे दात होते. अच्छा. हा एवढे मोठे. तुझे दात दाखव. एवढेच अजून काढ बाहेर. एवढे नाही दात एवढे मोठे होते दात. विसरण्याचा दात गेले ना. नाही पण ते सापडायला पाहिजेत ना. तू घाबरलीस ना मग झालं सगळं. आता म्हणजे नाही दात सापडायला पाहिजे. तिला पाहिजे कसे सापडतील? आता गेले ते दात. अगं असे होते का? कुठे होते हे दात? इथे पडले होते. कुणाचे? माझा ना अर्जंट कॉल येणार. हे दात तुझे? हे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी फसवणूक केली? नाही नानी म्हणजे कसं असतं. कारण मी तुम्हाला ओरडून पण आता तू मेलास. अरे बापरे ते तुम्हाला बोलवतात बघा. इकडे या. मला इकडे या. आता येणार आहे प्रियदर्शन जाधव यांच्याकडे. प्रियदर्शनचं एक वेगळे आभार यासाठी की एकदा मी या एपिसोडला नव्हतो आणि ते 2 एपिसोड प्रियदर्शन होता. एकदा जोरदार टाळ्या प्रियदर्शनसाठी. त्याने आमचा स्टार आहे तो. खरं आहे. आणि त्यामुळे ते 2 एपिसोड खूप छान झाले. तर प्रियदर्शन मनापासून स्वागत. एक नवीन प्रोजेक्ट आणि दिलीप काकांचं तरुणपण दाखवायचं होतं. काय सांगशील? केवळ प्रभावळकरांचं तरुणपण करायचं आहे असं नाही, तर दोन्ही कॅरेक्टर सिमिलर वाटली पाहिजेत. म्हणजे ते जे करतात किंवा मी जे करतो याच्यात तफावत असता कामा नये. कारण नट सगळे वेगवेगळे आहेत. दिलीप काका वेगळा आहे, मी वेगळा आहे, सगळे नट वेगळे आहेत. तर
कुणी कुणासारखं काम नाही करू शकत सेम पॅरलल, पण जवळपास जाऊन एकत्र ते भट्टी जुळवण्याचं काम माझ्या मते मधुगंधा आणि जायकरने अत्यंत खणखणीतपणे केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सेटवर गेलो की मी आधी स्क्रिप्ट मागतो. हळूहळू मला लक्षात यायला लागलं की जायकर कदाचित असिस्टंटनं सांगत असेल त्याला नंतर दे जरा स्क्रिप्ट, त्याला लेटर दे जरा स्क्रिप्ट. अच्छा. कारण मी कुठे फट दिसतेय, कुठे जागा दिसतेय, कुठून काय जोडता येईल तोडता येईल, कुठून अजून मला जाता येईल हे मी करतच असतो. मधुगंधाही अत्यंत फॅन्टॅस्टिक तिने ते सगळा सेटअप लिहिला, अत्यंत मज्जेशीर पद्धतीने आम्ही ते करतो. पण मला तिला सांगायला हरकत नाही, मी त्या जागा काढत राहणार म्हणून छोट्या काम. एक गमतीचं सिक्रेट तुम्हाला सांगायचं आहे की जनरली तरुणपणाचा रोल करणारे ऑब्झर्व करतात कोणाचं. आता टेणे आमच्याकडे काम तो करतो तरुण, तो सिनियर टेण्याला ऑब्झर्व करतो. ह्यांनी मला ऑब्झर्व केलं. पण गमतीचा भाग असा की फ्लॅशबॅकचा जेव्हा फ्लॅशबॅक दाखवायचं झालं आणि मी प्रियदर्शनचा बाप जेव्हा करत होतो, म्हणजे राजाभाऊंचा बाप, तेव्हा मी प्रियदर्शनला ऑब्झर्व केलं. त्याची स्टाईल जी बोलायची आहे थोडं हे असं क्वेश्चन होतं की मी त्याचा बाप करताना त्याला ऑब्झर्व केलं मी, हा कसं करत असेल. प्रियदर्शन धमाल करतो. सगळे एकमेकांना ऑब्झर्व करणं आणि बरं आपल्याला आपला स्वतंत्र पक्ष आहे. आमची निवडणूक आम्हीच लढवत असतो. आता मी येणार आहे सायलीकडे. माझ्या माहितीप्रमाणे पहिली मालिका आहे तुझी आणि लीड करतेस तू, काय सांगशील? मला खूप मजा येते आणि हे सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे ते इथे आहेत म्हणून म्हणत नाही आहे, पण जेन्युइनली खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि आय थिंक दर्शन आणि सर जयकर सरनी त्यांनी मला खूप चांगलं सांभाळून घेतलं या सगळ्यामध्ये आणि थँक्यू फॉर दॅट. म्हणजे दर्शन काहीतरी देत होता रिॲक्शन, त्याच्यावर त्यांनी तेवढंच काहीतरी केलं असेल एकमेकी बोलली किंवा असं काहीतरी त्यांना झालं असेल. ती जी अशी ऑनेस्ट साधी भोळी अशी जी काय प्रेझेंट होते स्क्रीनवर तशी ती आहे ऍक्च्युली. म्हणजे असं वाटेल की तशी नाही आहे का, तर ती तशी आहे. मी आणि जयकर एकदा ब्रेकमध्ये जेवायला बसलो होतो आणि काय सांगणार, आम्ही ब्रेकमध्ये जेवायला बसलो होतो. अजूनही तिला माहिती नाही पण आत्ता सांगायला हरकत नाही. मी जयकरला सहज असं म्हणालो की तू विवियन रिचर्ड्स आणि क्लाइव्ह लॉईड यांनी लिहिलेलं टेलिव्हिजनवरचं पुस्तक वाचलंयस का बेसिकली. तर विवियन रिचर्ड्स यांनी अत्यंत आक्रमक टेलिव्हिजन कसं असावं याबद्दल खूप लिहून ठेवलं आणि क्लाइव्ह लॉईड यांनी अत्यंत म्हणजे सटल टेलिव्हिजन, त्यांचं क्लाइव्ह लॉईडचं टेलिव्हिजन अत्यंत सटल होतं आणि टेलिव्हिजनचा उगम कॅरेबियनमध्ये झाला. आणि आत्ता आज मी तिला आलेलं म्हटलं की लाईन अँड लेंथ ऑफ ॲक्टिंग नावाचं ग्लेन मॅग्राथचं पुस्तक आलेलं आहे, यूट्यूबवर अवेलेबल आहे, तू प्लीज ते वाच. तर ती म्हणाले ओके डेफिनेटली मी वाचेन. ज्यांना बरेच वेळा असं वाटत असतं की मला काहीच कळत नाही, पण मी आता काय करायला लागले की मी बऱ्याच वेळा जस्ट प्ले मुद्दाम एवढी मजा येत असते ना त्यांना, ती बावळट ही असं होत असतं त्यांना माझ्या मागे आणि ते फिदी फिदी हसत असतात, त्यांचं चालू असतं मला कळत असतं. आणि पण मला खूप आवडतं, मला मजा येते. ही पुस्तकं वाच, डेफिनेटली मी वाचणार आहे. मी लिहून घेते आता की काय काय नावं सांगितलीस ती आजपासून घरी गेल्यावर म्हणून मी अभ्यासू अभिनेत्री कधीच होणार अभ्यासू नाही होणार. आता दिग्दर्शकांकडे येणार आहे. स्वप्न नील सर, तुम्हाला मला विचारायचं आहे, इतकी गोड टीम आहे तुमच्या बरोबर आणि विषय सुद्धा खूप सुंदर आहे, कसं वाटतं काम करताना? मी ॲक्च्युली मराठीमध्ये पहिल्यांदाच टी व्ही करतोय. मी गेली अनेक वर्ष हिंदीमध्ये करत होतो. हे एवढी दिग्गज स्टारकास्ट म्हटल्यानंतर काही हो नाही याचा प्रश्नच नव्हता. 16 वर्षानंतर सुद्धा ही सिरियल करताना मी आज इथे जे नवीन शिकतोय ते माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ह्यांच्याकडून जेवढं शिकायला मिळतं आहे ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मधुगंधा जी तुमच्याकडे आता येणार आहे, लिखाणाची जबाबदारी तुमच्यावरती असते आणि लेखक लिहितो तेव्हा ती पात्र उभी राहतात, काय सांगा? ॲक्च्युली मघाशी दिलीप सरांनी लेखनाचं सगळंच्या सगळं श्रेय मला दिलं, तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण खरं तर तसं नाही आहे. त्यांच्या नाटकामध्ये पुरेशी गंमत, पुरेशचं फ्लॅशबॅकमध्ये जाणं, परत वर्तमानात येणं, अशा सगळ्या गमती त्यांनीच पेरून ठेवलेल्या आहेत. आणि त्या गमतींमधूनच मला नानीचं कॅरेक्टर किंवा बंडी नळी जे पुस्तकात नसलेली कॅरेक्टर आहेत तर ती सापडली. म्हणजे मूळ जे आहे ते सगळं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, जरा वेगळं आहे. म्हणजे ही लिहिताना खूप आनंद मिळतोय जास्त. वा वा. आपल्याकडे काही प्रेक्षक आलेले आहेत, बघूयात त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत का? नमस्कार. 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 छान छान बोला सर. माझं नाव भरत जाधव आहे.
अच्छा ते खरे नाही ना? नाही ते नाही. अच्छा तुमचं फक्त नाव आहे. हा नाव मग बर हा बोला. मला दिलीप काकांना प्रश्न विचारा. म्हणजे सर मला तुमचं काम प्रचंड आवडतं, मी फॅन आहे तुमचा. आणि म्हणजे काय शब्दच आता तर सर माझं वय 36 आहे आणि मी ITA केला आहे आणि डोंबिवलीला राहतो मी. वा प्रश्न नाही एवढंच बोलायचं. पुढचं घ्या काय तरी उगाच आपलं. नमस्कार. मी खूप लांबून आले इकडे शूटिंग बघायला आणि खास म्हणून याचा एपिसोड आहे म्हणून मी आले होते. तुमच्या सिरियलची मी खूप फॅन आहे. पण एकच माझी रिक्वेस्ट होती, जर तुम्हाला शक्य झालं तर बघा की जरा थोडंसं ह्याचं चित्रीकरण आहे ना ते TV वरती फास्ट दाखवत आलं तर बघा. फास्ट म्हणजे फास्ट असं पटकन 20 वर्ष आधी 30 वर्ष आधी असं पटपट जरा करता आलं तर बघा. तुम्ही फ्लॅशबॅक दाखवलाय ऑलरेडी, तसं अजून एक फ्लॅशबॅक असं पटपट जरा दाखवलं तर बरं होईल. का पण नाही काय सर माझा प्रॉब्लेम आहे, माझं लेकरू आहे त्याची पुढच्या महिन्यात परीक्षा आहे आणि त्याला डायनोसॉर वरती पेपर येणार आहे. तर आता हे फ्लॅशबॅक झालंय तर म्हटलं पटपट जर दाखवली तर डायनोसॉरच्या काळापर्यंत तर पोहोचतीलच. एवढे लांब जाणार 2-3 पिढ्यांपर्यंत जाणार असतं. मनवा आता तुझ्याकडे येणार आहे, तुझी निर्मिती आहे, काय सांगशील? मला असं वाटतं की ही जी सिरियल आम्ही करतोय चूक भूल द्यावी घ्यावी ही खूप कठीण सिरियल आहे करायला. कारण हा जो जॉनर आहे ह्युमरचा आणि त्याच्यामध्ये फ्लॅशबॅक आहे. म्हणजे असं टेलिव्हिजनमध्ये बऱ्याचदा म्हणतात की फ्लॅशबॅक आणि फ्लॅश फॉरवर्ड अशा सिरियल चालत नाहीत किंवा तो काळ आता पुन्हा उभं करणं ह्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत. खूप कठीण सिरियल आहे. छान सिरियल झी मराठीवर होते आणि ही माझी पहिली प्रोड्युसर म्हणून सिरियल आहे त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि चांगलं चाललंय. गुड. वा आणखीन तू खूप साऱ्या सिरियल्स आणि सिनेमांची निर्मिती कर, या शुभेच्छा. मनवाचं नुकतंच लग्न झालं त्यामुळे उखाणा तर झाला पाहिजे. करतो आम्ही सिरियल चूक भूल द्यावी घ्यावी. सुशांतचं नाव घेते, चल हवा येऊ देची आठवण असावी. पुढे कोणाला काही प्रश्न? मला प्रश्न विचारा. घ्या आता चांगलं काहीतरी घ्या. सुकन्या मॅडमला प्रश्न विचारायचा. हा विचारा. मॅडम नमस्कार. मी तुमचं सिरियल तर खूप पाहिले आहेत. आबाळ माया तर फॅनच आहे मी, बघून वेळा झालं. मला माझं नाव भरत जाधव आहे, माझं वय 36 आहे. मी ITA केला आहे आणि मी डोंबिवलीला राहतो आणि माझी 2 व्हीलर गाडी पण. पुढे एवढं टाइमपासला येता का तुम्ही? तुम्हाला एक प्रश्न आहे? माझा प्रश्न वगैरे नाही. ऍक्च्युली आज म्हणजे खरं माझ्या भाग्याचा दिवस आहे का सुकन्या मॅडम माझ्या समोर बसलेले आहे. तर त्यांचे आभार मानायचे आहे आणि त्यांचा सत्कार करायचा. सर मला फक्त परमिशन द्या तिथपर्यंत. या पटकन करा. बस बसून राहा मॅडम. अरे बापरे, म्हणजे एवढं काय या इकडे. नमस्कार. तुम्ही प्रश्न विचारता राव. पण ह्यांच्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. तुमच्या? हा तुम्हाला सांगतो आज म्हणजे 2 गाड्या आहेत मॅडम, आपल्या स्वतःच्या 2 गाड्या आहेत, 2 घरं आहेत. अच्छा. काही टेन्शन नाही. सोनं तुम्ही अंगावर बघताच आहे. तुम्ही कोण आहात हे कळेल का मला? मी कॅटरवाला आहे सर. कोणाचा? कॅटरिंगचा धंदा करतो. ह्यांची जी सिरियल आहे ना तिकडे मी डबे पुरवतो म्हणजे जेवणाचा. पण कसं असते आपल्याला काही करायची गरज नाही. ही मॅडमच सगळं घरातून घेऊन येते. ही सगळा स्वयंपाक करते. अच्छा. फक्त बिल डायरेक्ट आपल्याला येतं. बिल डायरेक्ट आपल्याला येतं आणि त्याच्यामुळे आपण 2-4 सिरियला घेतलेल्या आहेत. पण आपण पण ऐसान फरामूस नाही आहे मॅडम. तुम्हाला सांगतो सर ऐसान फरामूस नाही आपण जिथं जिथं कॅटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट घेतो ना तिकडे मॅडमचं नाव सुचवतो ऍक्टिंगसाठी. असं आहे मग तुम्ही सुचवता म्हणून त्यांचं चाललं. मग काय त्याला म्हणणं काय मॅडम असल्याशिवाय आपण कॅटरिंग घेणार नाही. एक मिनिट. हा बोला. नवीन सिरियल आहे करू की मग काय? हा मॅडम असतील ना. मॅडम नवीन सिरियल आहे व्हेज ओनली व्हेज. संजय मोने सर. नाही ते पॅकेजमध्ये जायचं ना त्यांचं काही वेगळं गरज नाही. आता ऑफर चालू आहे ना.
ऑफर चालू ऑफर चालू आहे. मी काय करतो माझ्यातर्फेच तुम्हा दोघांना ऑफरला देऊन टाकतो. ऑफरला देऊन टाकतो. ठीक आहे डन असू द्या मॅडम असू द्या येतो हा सर थँक्यू तुमच्यामुळे येऊ आला असू द्या काय हरकत राहू दे तुमच्याकडे गिफ्ट माझ्यातर्फे. अच्छा पुढे कोणाला काही प्रश्न? मला मनवा मॅडमला प्रश्न विचारायचा आहे. मॅडम माझं नाव भरत जाधव आहे. माझं वय 36 आहे. मी ITI केलं आहे तिथं MIDC डोंबिवलीला राखली. आता 2 व्हीलर घेतली मी आणि 1 BHK फ्लॅट आहे माझा. तुमचं एवढंच पाठ आहे का काय ह्याच्यात पुढे आहे काय? कशाला आलं हे का सांगताय? नाही काय माझं लग्न नाही झालंय मग आणि ते घरचे म्हणले तर चला हौदे आहे ना. काय चला हौदे कार्यक्रम. चला हवा येऊ दे हौदे नाही. तो कार्यक्रम लय फॉर्म मध्ये तर तिकडे जाते पुरी बघतच असतील ना घरी तर इथं बघून मला एकदम खुश होतं. पसंत केलं तर म्हणून तुम्ही आलेला आहे. काही होणार नाही तुम्ही आता डोंबिवलीला निघा. बरं ठीक आहे निघतो मी. मला दर्शनला फक्त प्रश्न काय? माझं नाव बरं निघा. खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये चुकबुल द्यावी गावीच्या निमित्तानं हे पाहुणे या मंचावरती आले आणि आमच्या मनातले प्रश्न मला त्यांना विचारता आले. खूप मनापासून शुभेच्छा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसह याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.